brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे. मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सत्ता येऊनही असे संतापलेत. सिंधुदुर्गात भाजप 27 तर शिवसेना 13 जागांवर विजयी झाले. बहुमताचा आकडा 26 ही पार केलाय. पण तरीही नितेश राणे प्रचंड भडकलेत. याचं कारण आहे भाजप नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत केलेली बंडखोरी. या बंडखोरांमुळेच भाजप शिवसेना महायुतीचा खेळ बिघडलाय. जिल्हा परिषदेत एक हाती वर्चस्व आणत भाजपचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा राणेंचा प्रयत्न होता. पण भाजपच्याच बंडखोरांमुळे राणेंच्या प्लॅनला खीळ बसली. सिंधुदुर्गात कधी नव्हे ते 7 अपक्ष उमेदवार निवडून आले. यात युतीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने फक्त वायरी बुतनाथमध्ये अपक्ष उमेदवार अक्षता गावंडेंना महायुतीनं पाठिंबा दिला होता. म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना पाडून बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरलेले तब्बल 6 उमेदवार विजयी झाले. भाजप आणि महायुतीला हा फटका बसल्यानं अदृश्य हाताच्या मदतीनं मस्ती करणाऱ्यांना बाजूला सारा म्हणत नितेश राणेंनी हल्लाबोल केलाय. त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहे. हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे. एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो. आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 जे भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्ते म्हणून तिथे लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले. आज त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला. हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता. मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीला हरवण्याची ताकद ना उभाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये. पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहे. नितेश राणेंचा हा दावा पाहिला तर रवींद्र चव्हाणांच्या नावाचा वापर केला गेल्याचं म्हटलंय. पण हे बंडखोर कोणी उभे केले होते याबद्दल थेट नाव घेणं राणेंनी टाळलं. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीच उमेदवार देऊन राणेंना शह दिल्याची सिंधुदुर्गात चर्चा आहे. कारण खासदार नारायण राणेंनी भाजप शिवसेना युतीनं जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. हा निर्णय घेताना रवींद्र चव्हाणांसह प्रदेश भाजपला कोणतीही कल्पना न देता जागा वाटपही करून टाकलं असंही बोललं जातं. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी करणारे रवींद्र चव्हाण नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर निवडणुका लागतात चव्हाणांनी भाजपच्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राणेंनी दिलेल्या उमेदवाराविरोधातच कुठे अपक्ष तर कुठे दुसऱ्या पक्षातून मैदानात उतरवल्याचं बोललं जातंय. जिल्हा परिषदेसाठी 15हून अधिक गटात तर पंचायत समितीच्या 25 ते 30 गणांमध्ये चव्हाणांनीच मैदानात उमेदवार उतरवले होते अशी ही चर्चा आता रंगली आहे. परिणामी राणेंच्या प्लॅनवर पाणी फिरलं. म्हणूनच नगर परिषद निवडणुकीत निलेश राणेंनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे नितेश राणेही त्याच आक्रमकतेनं बोलतायत. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध चव्हाण हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट
मुंबई तक.